पुढील वाटचालीसाठी आणि मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं याबद्दल मिस्टर कोळे साहेब दोन शब्द बोलतील. तर अध्यक्ष महोदय आणि माझे सहकारी मित्र, मी 20 वर्षाचा असताना नोकरीला होतो. घरची परिस्थिती बेताची होती. माझं शिक्षणही फारसं झालं, तरी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि तुम्ही सहकार्यांनी मला जे कामात सांभाळून घेतलं त्याबद्दल आधी मी तुमचे आभार मानतो. आता माझ्या कुटुंबाविषयी भाषण वगैरे सगळे ऐकून घेतो. जरा मस्त कार्यक्रम होते, बरं वाटेल. लंगड्या माणसाचा. मित्रांनो, आज तरी मला माझं काहीतरी सांगू दे प्लीज. आज तरी जोक नको प्लीज. नको जोक सांगा. जोक नाही, मला जोक सांगता येणार नाही. आज तरी मला माझं काहीतरी सांगू द्या. जोकने रडायचं नसतं, फक्त जोक सांगायचं असतं. जोकने रडायचं नसतं. मित्रांनो, माझ्या बायकोने मला सांगितलं आपली शेजारीने ना ती नॉन बायोलॉजिकल आहे. मी म्हटलं का असं काय सांगते? तिच्या आई वडिलांना बघितलंय मी. तुला काय म्हणायचं नॉन बायोलॉजिकल म्हणजे काय? ती म्हणते जो माणूस लॉजिकल बोलत नाही तो नॉन बायोलॉजिकल. म्हणजे बायको स्मार्ट नसल्यामुळे मी तिची निवड केली होती. म्हणजे काय पुढे लोकांना तर लग्न झाल्या झाल्या माझी आई आणि माझ्या बाबांच्या मांड्यानं बुजबुल्यावर ते सारखे पाळणा कधी घडणार. आई रात्री ती भांडी घासायला लागली की तिला सांगायचं झोपायला जा. बाबांनी कहर केला. AC 22 वर लावायचे, आतमध्ये वाईनची बाटली ठेवायची, 10 वाजता टीव्ही बंद करायचे, जा झोपायला. म्हटलं अरे चाललंय काय? आई म्हणाली बघ मी सिद्धिविनायकाला नवस बोलले, तुला मुलगा झाला तर मी चालत सिद्धिविनायकाला येईन. बाबांनी कहर केला. बाबा म्हणाले याला मुलगा झाला तर हा गुडघ्यावर चालत सिद्धिविनायकाला येईल. बाबा असे भलते सलते नवस बोलू नका, नाहीतर माझ्या मुलाला पांगळ्या बापासाठी भीक मागायची. अशीच 3 वर्ष गेली आणि काहीच झालं नाही. आई बाबा वैतागले. शेवटी माझ्या स्मार्ट नसलेल्या बायकोने मला सांगितलं ती टेस्ट करून घ्या. ती टेस्ट पेनामधली शाई तपासायची टेस्ट. म्हणजे ते पेन ज्याने रेशन कार्डवर नवीन नावं लिहिता येतात. मी म्हटलं आता आली का पंचायत. मग मला मित्राची आठवण. मी त्याला फोन केला. त्याला वाटलं 12वीच्या परीक्षेत मी तुझी प्रॉक्सी मारली होती, यावेळी तू माझी प्रॉक्सी मार. त्याला 3 मुलं होतीच. हो मग काय. तो गेला. बरोबर त्यावेळी त्याने टेस्ट केली. मी रिपोर्ट आणायला गेलो. रिपोर्ट देणारा माणूस गंभीर. मी म्हटलं काय झालं? तो वाईट बातमी आहे. मी म्हटलं काय झालं? तुम्ही आयुष्यात बाप बोलू शकणार नाही. मला शॉक बसला. पण नंतर मला माझ्या मित्राची 3 मुलं आठवली आणि मी हसून गडबडत म्हटलं आता याला ही बातमी सांगितली पाहिजे.
मी त्याला फोन केला, मित्रा तुझ्या घरात जे सोनं फिरतंय ना त्याच्यात बटाटे दुसऱ्या कोणीतरी घातले. तो म्हणाला नीट काय ते सांग. म्हटलं असा रिपोर्ट आला. तो म्हणाला मला माहिती आहे. पण तुला कसं माहित? 2 महिन्यापूर्वीच मी नसबंदी केली. अरे मग टेस्ट कशाला केलीस? नाही ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे की नाही हे मला बघायचं होतं. नंतर कळलं तो तिथे गडबडा लोळत होता. यथावकाश मला मुलगा झाला, त्याचं नाव मी बंड्या ठेवलं. तर माझ्या कुटुंबाची कथा तुम्हाला सांगायची होती ती मी सांगितली. आणि यापुढे माझी कधीही तुम्हाला गरज लागली तर तुम्ही मला बोलू शकता. धन्यवाद. तुमचे दादा. तर अशा प्रकारे हा निरोप समारंभ संपलाय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. कमाल तुम्ही विसरवले कमाल नेहमी लक्षात राहा.